माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, मी सहसा महिलांच्यावरती कुठे बोलत नाही आणि याची कारणं वेगळी आहेत. हल्ली सगळीकडे महिलांना सन्मान वगैरे जे काय तो विषय नाही. माझा सगळा दृष्टिकोन वेगळा आहे. परंतु या व्हिडिओमध्ये मी तुमच्या पत्नी अमृता फडणवीस आणि माझी पत्नी डॉक्टर मनीषा जोशी यांची एका बाबतीत तुलना करणार आहे. फडणवीस साहेब, मला असं सांगा की जेव्हा एका डिझायनर व्यक्तीने काही भाड्याने कपडे दिले तुमच्या मिसेसला आणि मग ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला वगैरे, तो विषय बराच गाजला. मग विधानसभेत तुम्ही खुलासा केला. तर एका महिलेने दुसऱ्या महिलेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, तर एफ आय आर दाखल झाला, कारवाई झाली, अरेस्ट झाली त्या व्यक्तीला. आणि दुसरीकडे माझी पत्नी डॉक्टर मनीषा जोशी 2006मध्ये तिचं घरदार लुटलं, कपडे सामान लुटलं, अनेक हल्ले झाले, अनेक वेळा हे सगळं चोरीमारीची गोष्टी झाल्या. आत्ता 5 एप्रिल 2022मध्ये वरळीच्या हॉटेल 4 सीझनमध्ये एका रूममध्ये तिला डांबण्यात आलं. 8 लाख रुपये दिले, पेमेंट केलं. 2 लाखाचा माझ्याकडून जबरदस्ती चेक घेतला गेला. दुसऱ्या रूममध्ये मला कोंडलं गेलं. शेवटचे 2 लाखाचं बिल दिलं गेलं नाही. वरळी पोलिसांना फोन केला, ACP DCP सगळा विषय झाला, प्राईम मिनिस्टर सगळीकडे गेलो. 5 एप्रिलला माझ्या मिसेसला डांबण्यात आलं, बिलासाठी हॅरेस केलं, हल्ले करण्यात आले. काही केलं नाही पोलिसांनी, कारण पोलिसांनी लाच घेऊन सगळं सेटिंग झालं होतं. यात माझा भाऊ होता, मंत्रालयातून फोन आले होते, सगळं झालं, सगळे पुरावे दिलेले आहेत. तुम्ही गृहमंत्री असताना पुरावे दिलेले आहेत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पुरावे दिलेले आहेत, मिलिंद नार्वेकरांना दिलेले आहेत, एकनाथ शिंदेंना दिलेले आहेत, सगळ्यांना पुरावे दिलेले आहेत. प्राईम मिनिस्टर ऑफिसनी मुख्यमंत्री CP ऑफिसला लिहिलं आहे, ते पण दिलं. NHRCने दिलेले आदेश आम्ही IG कडे घेऊन गेलो. सगळं काही झालं नाही. थोडक्यात माझी बायको मुख्यमंत्र्याची बायको नाही. आज 3 वर्ष झाले तिला तिचे कपडे मिळालेले नाही आहेत. सदरन दाते जे आत्ता NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे प्रमुख आहेत, त्यांना डॉक्टर मनीषा जोशीने फोन केला. त्यांनी 2 महिलांना पाठवलं आणि तिची सुटका झाली आणि मी पण कसाबसा बाहेर पडलो. आज 3 वर्षामध्ये तिचे कपडे हॉटेल 4 सीझन नावाचं जे वरलेलं आहे, शिवसेनेची युनियन आहे, ते मिळाले नाही. म्हणजे तुमच्या बायकोला एक डिझायनर बाईट भाड्याचे कपडे देते, तर त्याच्यावर ब्लॅकमेलिंग करते, तर विधानसभेत चर्चा होते. तुम्ही कारवाई करता गृहमंत्री म्हणून, पोलीस अरेस्ट करतात. आणि इथे एक डॉक्टर महिला आहे, प्रवचनकार आहे, आयुर्वेदिक डॉक्टर आहे, तिचे कपडे 3 वर्षे लुटले जातात. तुमच्याकडे सगळी माहिती येते, पुरावे दिले जातात, काही करत नाहीत. पोलीस पैसे खातात, सगळं होतं. मग आता ह्याला तुम्ही काय म्हणाल सर? हा अन्याय नाही आहे?